जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। कोल्हापूर शहरातील वाहतूक प्रश्न आणि महामार्गावरील पूरस्थितीवर तोडगा काढण्यासाठी शहरात फ्लायओव्हर आणि राष्ट्रीय महामार्गावर बास्केट ब्रिज अशा 624 कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रकल्पाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली आहे। नामदार गडकरी एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आले होते। यावेळी विमानतळावर जिल्ह्यातील विकास कामाचा आढावा घेऊन संकल्पचित्र डिझाईन तातडीने सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले। यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते। डिसेंबर 2025 अखेर सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब आज कोल्हापूर दौऱ्यावर एका खासगी कार्यक्रमासाठी आले असताना कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नॅशनल हायवेचे प्रश्न आज त्यांच्यासमोर उपस्थित करण्यात आले। एक व्यापक बैठक आज या ठिकाणी झालेली आहे। या बैठकीला सन्माननीय आमदार अमल महाडिक साहेब उपस्थित होते, जिल्हाधिकारी उपस्थित होते, भारतीय जनता पार्टीचे आमचे अध्यक्षांनी सर्व लोक उपस्थित होते। सर्वात महत्त्वाचा कोल्हापूर शहराला भेडसावणारा जो प्रश्न आहे तो म्हणजे शहराअंतर्गत रस्त्याची वाहतुकीचं ट्रॅफिक जाम मोठ्या प्रमाणात होत आहे। लाखोच्या संख्येनं भाविक महालक्ष्मी मंदिरासाठी आणि कोल्हापूर शहरामध्ये पर्यटनासाठी येत आहेत आणि त्यामुळे शहराअंतर्गत तावडे हॉटेल ते शिवाजी पूल हा फ्लायओव्हर व्हावा यासाठी अमल महाडिक यांनी अनेक दिवस प्रयत्न करत होते। आज त्याला तत्वतः गडकरी साहेबांनी मान्यता दिलेली आहे आणि महापालिका आणि जिल्हाधिकारी यांना आदेश दिलेले त्याचं लवकर डिझाईन बनवून द्या आणि त्याच्या लागणारे सगळे पैसे केंद्र सरकारच्या वतीनं दिले जातील। दुसरा एक महत्त्वाचा विषय जो अनेक वर्ष कोल्हापूरला सतवतो आहे तो म्हणजे पुराच्या पाण्यामुळे कोल्हापूर शहरामध्ये जे पाणी शिरतं आणि ज्यामुळं मोठ्या प्रमाणात हानी होते त्याच्यासाठी शिरोली या ठिकाणापासून कोल्हापूर शहराच्या एंट्रन्सपर्यंत एक एलिव्हेटेड फ्लायओव्हर जवळजवळ 4.25 किलोमीटरचा तो फ्लायओव्हर आहे आणि त्याला बास्केट ब्रिज जोडून तो शहरामध्ये एंटर करणार आहोत। पुढं तो उजगावपर्यंत जाणार आहे असा हा 4.25 किलोमीटरचा फ्लायओव्हर। त्याचबरोबर कागल हद्दीमध्ये कागल शहराला जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी 1.2 किलोमीटरचा एक फ्लायओव्हर आणि या सगळ्यासाठी लागणारं जे बजेट आहे ते साधारण 624 कोटी रुपये बजेट त्याची DPR मंजुरी साहेबांनी दिलेली आहे। लवकरच त्याचं टेंडर निघेल आणि हे काम लवकर सुरू होईल आणि त्याच्यानंतर मात्र कोल्हापूरला कधीही पुराच्या पाण्याचा फटका बसणार नाही आणि यामुळं लोकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे। हे दोन मोठे प्रोजेक्ट आज गडकरी साहेबांच्या माध्यमातून कोल्हापूर शहराला मिळतात। मी कोल्हापूर शहराच्या जिल्ह्याच्या नागरिकांच्या वतीनं गडकरी साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर गडिंग्लज आणि आजरा शहराला जे आता रोड्स झालेले आहेत त्याला रिंग रोड बनवावा अशी एक नव्यानं मागणी आपण केलेली आहे। त्याचा प्रस्ताव त्यांनी मागितलेला आहे। PM बस सेवा याच्या माध्यमातून 100 इलेक्ट्रिक बसेस मंजूर झालेले आहेत। त्याच्या कामासाठी नॅशनल हायवेचा वापर होणार आहे। त्याच्या रकमेचा मोबदला जो द्यायचा आहे त्यामध्ये सूट मिळावी अशा आणखीन काही विषय त्यांच्यासमोर मांडले आणि सगळ्याला सकारात्मक उत्तर गडकरी साहेबांनी दिलेले आहे। मी साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। जिद्द व चिकाटीच्या जोरावर नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातील गडगा या गावच्या ऋषिकेश अमलापुरे याने नागपूर येथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली असून स्पर्धा परीक्षेत त्याची जलसंधारण अधिकारी म्हणून निवड झाली आहे। नांदेड अंतर्गत येणाऱ्या जलसंधारण उपविभाग नायगाव येथील कार्यालयात नुकताच तो रुजू झाला असून ऋषिकेशने 26व्या वर्षीच हे यश संपादन केल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। गोकुळा चंद्रकांत अमलापुरे माझं प्राथमिक शिक्षण तुळजाभवानी कमलनगर गडगा या गावात झालं होतं। त्यानंतर माझं 4वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण जनता स्कूल नायगाव बाजार या शाळेत झालं होतं। त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेज नांदेडमध्ये झालं होतं। त्यानंतर इंजिनिअरिंग यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर या ठिकाणी झालं होतं। त्यानंतर मी अभ्यासाच्या प्रवासासाठी पुण्याला गेलो होतो। तिथं माझे मोठे बंधू होते, आम्ही सोबत अभ्यास करायचो। त्यामध्ये खूप सुरुवातीला अपयश येत राहिले। त्यानंतर जेव्हा अभ्यासात पकड बसली तेव्हा खूप एक्झाममध्ये पास झालो आणि ह्या पदावर रुजू झालो। आणि ह्या प्रवासामध्ये वेळोवेळी वडिलांकडून, भावाकडून, काकाकडून, आईकडून सर्वांकडून मानसिक, शारीरिक आणि आत्मिक मार्गदर्शन भेटत राहिलं आणि त्यामुळं मी आज ह्या पदावर आहे।
फक्त मानसिकता स्ट्रॉंग ठेवा, तुम्ही कोणत्याही पदावर जाऊ शकता. ह्या पदापेक्षा खूप मोठ्या पदावर गेलेले विद्यार्थी आहेत जे की त्यांच्या मानसिक आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवर वरी गेलेले आहेत. आणि हा प्रवास माझा खूप अपडाऊन्स होते या प्रवासामध्ये, ते सांगू शकत नाही मी या कमी वेळामध्ये. पण जो काही प्रवास होता तो आजही आठवतो आणि आजही तो संघर्ष मला खूप परिपूर्ण आणि प्रेमळ वाटतो. तो संघर्ष आणि हा अभ्यास मला या ठिकाणी घेऊन आलेला आहे. आपलं पुढचं टार्गेट काय असणार आहे? सध्या ही क्लास 2ची पोस्ट आहे. यानंतर मी क्लास 1साठी इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालेला आहे MPSC अंतर्गत. ती पोस्ट हातात घेऊन परत अजून त्यापेक्षा मोठी पोस्ट घेता येईल आणि समाजाला अजून जवळून कार्य करता येईल आणि त्यांच्यासोबत काम करता येईल अशी मी जी इच्छा व्यक्त करतो. अच्छा, नवीन विद्यार्थ्यांना आपलं काय मेसेज असेल? अभ्यास करा, पुस्तकांना मित्र बनवा. म्हणजे एवढे भयंकर ताकद असते त्यांच्यामध्ये, हे त्यांना परिपूर्ण वाचल्यानंतर मला समजलं. सुरुवातीला ते कोरे पानं पाहून आपल्याला भीती वाटते, त्याला वाचून 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 जेव्हा ते आपलेसे होतात, ह्या पानावर काय आहे त्या पानावर काय हे जे समजायला लागते ना, ते जेव्हा मित्र होतात हे पुस्तकं, तेव्हा कोणतीही एक्झाम आणि कोणतेही पद तुमच्यासाठी मोठं नसते. ते सर्व तुमच्या हातात येऊन जातात. चंद्रकांत अमलापुरे गडगा. माझ्या मुलाला लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती, त्याच्यामुळं तो ह्यो यशाची पायरी चढला आणि या माझ्या कुटुंबाला आणि आम्हा समाजाला त्यांनी एक नवीन दिशा दाखवली. मी चंद्रकांत संग्राम अमलापुरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोदा येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मी शिवकीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक आणि धार्मिक सेवेचं व्रत धारण करता माझ्या मुलांना मी सांगत होतो, समाजामध्ये बोलण्यासाठी तुम्ही जर ही यश आणि जिद्द प्राप्त करून दिलात तर खऱ्या अर्थानं मला पुनश्च प्रबोधन करण्यासाठी प्रेरणा प्राप्त होईल. माझा ऋषिकेश हा मुलगा खऱ्या अर्थानं आज मृदा आणि जलसंधारण अधिकारी वर्ग 2 म्हणून या पदावरती आज विराजमान होतोय. विशेष असे आहे, तो MPSC परीक्षेमध्ये आज उत्तीर्ण आहे आणि त्याची इंटरव्ह्यू बाकी शिल्लक आहे. तो बी यश त्याने प्राप्त करून घ्यावं आणि यशाच्या सोबत समाज खऱ्या अर्थानं आम्ही त्याचं ऋणाईमध्ये आहोत, त्या ऋणाईचा सदैव जीवनामध्ये आपण विचार करावा. माझी मुलगी मेघा चंद्रकांत अमलापुरे ही BAMS येथे लास्ट इयरला आहे. भावाचा मुलगा मेट्रोमध्ये स्टेशन कंट्रोलर आहे. भावाची मुलगी BAMS करते. भावाचा एक मुलगा गुजरातला इंजिनियर आहे. भावाचे 3 आणि माझे 2, 5ही आज क्लास 1 क्लास 2च्या पदाकडे वाटचाल करत असताना अंतःकरण भरून येतं. म्हणून खऱ्या अर्थानं आई वडील आणि समाजाचं ऋण फेडण्यासाठी केलेलं ह्या माझ्या मुलांनी कार्य मला एक प्रेरणादायी आणि आनंदमय देऊन जातं. ह्या यशामध्ये आणि माझ्या कुटुंबावरती प्रेम करणाऱ्या सर्व मित्रांना मी सदैव ऋणाईती व्यक्त करतो. तरुण विद्यार्थ्यांनी खचून न जाता सदैव अंतःकरणामध्ये प्रेरणा, जिद्द आणि चिकाटीनं यश संपादन करावं ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. सोलापूर मोहोळ तालुक्यातील नगरचे अप्पर तहसील कार्यालय रद्द झाल्याने मोहोळकरांनी मोठा जल्लोष केलाय. मोहोळ बार असोसिएशनकडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले, तर मोहोळचे आमदार राजू खरे यांनी अखेर सत्याचा विजय झाला असे म्हणून विरोधकांवर तोफ डागली. स्वाभिमानी मोहोळकरांच्या एकजुटीचा तालुका संघर्ष समितीचा, आदरणीय न्यायपालिकेचा, आदरणीय न्यायपालिकेचा चिंता नभय. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. आज मुंबई उच्च न्यायालयाने जे आमच्यावरती निजामी पद्धतीनं अनगर अप्पर तहसील कार्यालयाचा निर्णय 6 महिन्यापूर्वी महाराष्ट्र सरकारनं जो लादला होता, त्याविरोधात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकर, शिवसेनेचे महाड पोलादपूरचे आमदार भरत शेठ गोगावले यांना घेऊन आम्ही सर्व भेटून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सदर आमच्या मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या निवेदनावर तात्पुरती स्थगिती व फेर संरक्षण करून अहवाल सादर करा
असे निर्देश दिल्यानंतरनं अनगर हे रद्द व्हायला पाहिजे होतं. परंतु विद्यमान आमदार यशवंत माने व माजी आमदार राजन पाटील या दोघांनी रात्री सत्तेचा दुरुपयोग करून मुख्यमंत्र्यावरती दबाव आणून जे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते ते पत्र इन्व्हर्ट न होता गायब करण्याचं काम केलं होतं. आणि याच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही विनंती केली की साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या सरकारमध्ये सत्तेत सहभागी असल्यामुळं निजामी प्रवृत्तीचा जो निर्णय आम्हाला दिलेला आहे अनगर अप्परचा, याच्या विरोधात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ आणि जनतेच्या दरबारात गेल्यानंतर जनतेने राजन पाटलाचा आमदार यशवंत माने याला पराभूत करून मला स्वतःला प्रचंड मताने निवडून दिलं. त्यावेळेला आम्ही या जनतेला सांगितलं होतं की 100 दिवसामध्ये आम्ही अनगर अप्पर रद्द करू. परंतु उच्च न्यायालयाचे मी न्यायमूर्तींचे हार्दिक अभिनंदन करतो की इथं बाबासाहेबांच्या संविधानाचा विजय झाला. इथल्या ज्या जनतेचा रेटा होता की अनगर हे मोहची बाजारपेठ उद्ध्वस्त करून हा लादलेला निर्णय रद्द व्हावा म्हणून सर्व जवळजवळ 6 याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. त्या सर्व एकत्रित याचिकेची सुनावणी आज सकाळपासून चालू झाली होती आणि न्यायालयाच्या लक्षात ही बाब आली आणि न्यायालयानं अनगर अप्पर तहसील कार्यालय हे रद्द केलं. त्यामुळे मी न्यायदेवतेचा मनापासून आभार व्यक्त करतो. अप्पर तहसीलदार जे बेकायदेशीर निर्मिती झालेली होती त्या संदर्भात मोहोळ वकील संघाच्या सर्व सदस्यांनी मुंबई हायकोर्टात जे रिट दाखल केलेलं होतं ते रिट आमदार हायकोर्टाने सर्व गुणदोषावर त्याचा विचार करून जे अप्पर तहसीलदारबाबत GR काढलेला होता तो कोर्टाने रद्द केलेला आहे आणि त्यामुळेच आम्ही ते जल्लोष करण्यासाठी इथं जमलेलो होतो आणि ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातलेला आहे आणि सर्वांनी जी बेकायदेशीर जी निर्मिती झालेली होती ते हायकोर्टातनं रद्द झालेली आहे. अप्पर तहसील कार्यालय झालं त्या अप्पर तहसील कार्यालयाला स्थगित दिली. खऱ्या अर्थानं हा विजय मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. या ठिकाणी आपण गेल्या विधानसभेच्या वेळेस जे राजाभाऊ खरे यांना 1,25,000 मतदान करून विजय केलं त्याच पद्धतीने आज मुंबई हायकोर्टाने देखील अनगर अप्पर तहसील कार्यालय बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम. प्रशस्त फळबाग व शिवार फेरी. मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद. राहण्याचीही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागून आंबेडकर चळवळीतील हजारो कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकरी समाज पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलेत.
जिल्हाधिकारी कार्यालय शाहू सभागृहात याबाबत पालकमंत्री आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली। यावेळी आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, अशोकराव माने, राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे तसेच आंबेडकरी संघटनेचे शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, डीजी भास्कर, सुभाष देसाई, अनंत मांडुकलीकर उपस्थित होते। पुणे भीमा कोरेगाव शौर्यस्तंभास 1 जानेवारी 2018 रोजी 200 वर्ष झाल्याच्या निमित्ताने जगभरातील लाखो भीमसैनिक अभिवादन करण्यासाठी आले होते। यावेळी घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ 3 जानेवारीला महाराष्ट्र बंद पुकारला होता। कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागून 1750 जणांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते। मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ झालेच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, गोवा, सांगोला जिल्ह्यातील वकील संघटनांनी एकत्र येऊन कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढली। ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर वकिलांच्या जोरदार घोषणाबाजीने सारा परिसर दणाणून गेला व त्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले। रॅलीमध्ये जिल्ह्यातील विविध सामाजिक राजकीय संघटना, प्रशिक्षणार्थी, वकील, विद्यार्थी सहभागी झाले होते। खंडपीठ रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील अनेक वकील मंडळी, सर्व तालुका बार असोसिएशन, सर्व जिल्ह्याचे बार असोसिएशन, सर्व 5 जिल्ह्यातील वकील संघटना आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी खंडपीठ होण्यासाठी आम्ही जीवाचं रान करतोय, संघर्ष करतोय, रस्त्यावर उतरतोय। तरीसुद्धा राज्यकर्त्यांना जर जाग येणार नसेल तर आम्हाला हा मार्ग अवलंबला पाहिजे आणि म्हणून आमची बरेच वर्षापासून मागणी आहे की कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं। खरं तर कोल्हापुरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ होण्यासाठी जे 32 नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये आमचं कोल्हापूर बसतं आणि हा विषय आम्ही याच्या आधी प्रत्येक वेळी राज्य सरकारला आम्ही आमचा आवाज, आमची निवेदनं, आमच्या आंदोलनाचा आवाज आम्ही तिथपर्यंत पोहोचवला आहे। तरीसुद्धा आज तागायत आम्हाला न्याय मिळाला नाही। 6 जिल्ह्यातील वकील जर न्यायाच्या प्रतीक्षेत जर रस्त्यावर उतरणार असतील तर सर्वसामान्य जनता मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाऊन आपले खटले कसे चालवतील आणि आपला न्याय मागतील। आज तुम्ही इथे काय केलेलं आहे आणि पुढे काय मागणी असणार? आमची आंदोलन पुढच्या दिशा कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष सांगतीलच, पण मी एवढंच 6 जिल्ह्यातील वकील संघटना आणि आमची खंडपीठ कृती समितीचे जे निमंत्रक आहेत ते सांगतीलच। पण तरीसुद्धा एक वकील या नात्याने मी एवढं सांगेन की आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन देणार आहोत आणि आमच्या ज्या मागण्या आहेत, खरं तर आमची एकच महत्त्वाची मागणी आहे की कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं जेणेकरून सर्वसामान्य जनतेला, पक्षकारांना न्याय मिळेल। या भूमिकेत आम्ही आज इथं आलेलो आहोत आणि आम्ही आता कोल्हापूर जिल्हाधिकारी निवेदन अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, त्याचप्रमाणे अध्यक्ष आणि निमंत्रक मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समिती फॉर कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर। आता या 6 जिल्ह्यांकरिता कोल्हापूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचची स्थापना व्हावी याकरिता मागील 38 ते 40 वर्षापासून आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाच्या महत्त्वाच्या टप्प्यावरती सन 2015 साली 7 सप्टेंबर 2015 रोजी तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय श्री मोहित शाह सर यांनी आदेश केलेला आहे आणि त्यांच्या अभिलेखावरती तसं ठेवलेलं आहे की कोल्हापूर या ठिकाणीच फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये सर्किट बेंचची स्थापना करण्यात येईल आणि त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारे या विषयाकडे लक्ष दिलं गेलेलं नाही। वास्तविक त्यांच्या त्या अभिप्रायानंतर स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्टप्रमाणे पुढची स्टेप्स अशी होती की मुख्यमंत्री या प्रक्रियेमधले मुख्य कन्सल्टी असल्यामुळं मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायमूर्ती यांची भेट व्हावी आणि त्यांनी या सर्किट बेंच स्थापनेचं कामकाज पूर्ण करावं। पण आता असं झालं आहे की हा लढा वकिलांचा समजला जातो आहे। खरं तर या लढ्याचा आमचा तसा काही संबंध नाही। आम्ही वकील आहे म्हणजे सामान्य जनतेचे प्रतिनिधी आहे। जसं जर जगामधला जर विचार केला
तर संपूर्ण देशामध्ये नाही, संपूर्ण जगामध्ये अब्राहम लिंकनपासून ते नेल्सन मंडेलांपर्यंत जेव्हा जेव्हा क्रांती झालेली आहे त्यावेळी प्रामुख्यानं सगळ्या क्रांतीमध्ये वकील पुढे होते. आजसुद्धा आम्ही प्रतिनिधित्व करतो आहे. आपल्या देशालासुद्धा परंपरा आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान, पहिले राष्ट्रपती महात्मा गांधी, राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर सगळे बॅरिस्टर वकील होते. मग आज वकील या लढ्याचं प्रतिनिधित्व करत आहेत. अशा परिस्थितीनं या लढ्याकडं वकिलांचा लढा न बघता एक सामान्य नागरिकांचा लढा म्हणून बघितलं पाहिजे. आणि सर्किट बेंच हे सर्वांच्या विकासासाठी आहे. कोल्हापूरच्या शाश्वत विकासाचा तो पाया आहे. तर त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पहिलं लक्ष घालायला पाहिजे. दुसरं म्हणजे कोल्हापूरमध्ये आयुक्तालयाची स्थापना व्हायला पाहिजे आणि कोल्हापूर हा स्वतंत्र विभाग घोषित व्हायला पाहिजे. आणि ही प्रक्रिया पूर्ण होई पावेतो कोल्हापूरमध्ये अर्धन्यायिक प्रकरणं जी पुण्यामध्ये सुनावणी होतात ती सर्व कोल्हापूर या ठिकाणी सुनावणी व्हावी आणि जनतेचा पैसा आणि वेळ वाचावा यासाठी तातडीनं महसूल आयुक्तांची कोल्हापूर या ठिकाणी नियुक्ती करण्यात यावी. आणि तिसरी मागणी अशी आहे की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे ज्युडिशियल सिस्टीम आहे आणि ज्युडिशियल सिस्टीमचे आधारस्तंभ म्हणजे हा वकील आहे. पक्षकारांना जर योग्य न्याय मिळायचा असेल तर त्यांची बाजू सक्षमपणे न्यायालयांच्या समोर मांडण्यासाठी बुद्धिमान हुशार वकिलांची गरज आहे. आणि ते वकीलसुद्धा तेवढ्याच सक्षमतेनं तयार करणं ही सुद्धा शासनाची जबाबदारी आहे. जसं अन्न वस्त्र निवारा आहे तसं न्यायसुद्धा आता मूलभूत गरज आहे असं राज्यघटनेमध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सक्षम वकील निर्माण करण्याकरता जे सुरुवातीच्या कालावधीमध्ये वकील आर्थिक सपोर्ट नसल्यामुळे नोकरीधंद्याकडे वळतात त्यांना या नोकरीधंद्याच्या ऐवजी वकिलीमध्ये टिकून राहण्यासाठी सुरुवातीच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये इतर राज्यांप्रमाणे स्टायफंड देण्यात यावा. आणि या मागण्या 3 ज्या आम्ही केलेल्या आहेत त्याच्याकडे सहानुभूतीपूर्वक विचार करावा. आम्ही शासनाचे विरोधक नाही, पण शासनाला लोकशाहीमध्ये जर कोणत्याही प्रकारे त्यांचं लक्ष वेधायचं असेल तर आंदोलन किंवा अशा प्रकारे रॅली हे सामान्य बाब आहे आणि त्यासाठीच या रॅलीचं आम्ही नियोजन केलेलं आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समिती नांदेडच्या वतीने आयोजित समतावादी विचारांचा जागर शिवराय ते भीमराव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महाराष्ट्रातील प्रख्यात विचारवंत प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत यांचे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील समतावादी मूल्ये या विषयावर व्याख्यान झाले. विचारमंचावर बार्टीच्या सुजाता पोरे, प्राध्यापक संदीप गोनारकर, सत्यशोधक प्रतिष्ठानचे दत्ता तोमवाळ, रोहिदास आडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहित आढाव, आतिश ढगे, प्रबुद्ध काळे, अक्षय गायकवाड यांनी परिश्रम घेतले. मी जय शिवराय जय भीम. मी अक्षय गायकवाड, फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समिती समन्वयक. आज आपण पीपल्स कॉलेज या ठिकाणी शिवराय ते भीमराय समतावादी विचारांचा जागर हे विद्यार्थ्यांमध्ये सांगण्यासाठी, विद्यार्थ्याला जागृत करण्यासाठी, शिवराय ते आणि भीमराय हा समन्वय सांगण्यासाठी, जे की विद्यार्थ्यांना समन्वय सांगण्यासाठी, कारण का विद्यार्थ्याला समजलं पाहिजे शिवरायांचं भीमरायांचं नातं. आणि ज्या संविधानाच्या सरनाम्यात शिवरायांचा जे शेतकऱ्यांसाठी जे धोरणं होती त्याच एका अनुषंगाने जे कार्यक्रम चालवण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना समतावादी विचारांचं, शिवरायांचं भीमरायांचं नातं समजण्यासाठी, विचारांना प्रेरित करण्यासाठी हा मी कार्यक्रम घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील समतावादी मूल्ये या विषयावर पीपल्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळून आज शिवजयंतीच्या निमित्तानं व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. शिवाजी महाराजांचा वापर इथल्या धर्मांध शक्तींनी, जात्यांध शक्तींनी स्वतःचं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आणि समाजामध्ये विभाजन करण्यासाठी, दुसऱ्याचा द्वेष करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इतिहास काळात केलेला आहे. आणि हा प्रयत्न स्वार्थातून झालेला आहे, चुकीच्या पद्धतीनं झालेला आहे.
परंतु विवेकी पद्धतीनं या शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे बघणं फार गरजेचं आहे. आणि मग शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा शिवाजी महाराजांचं राज्य हे मुस्लिम द्वेषी राज्य नव्हतं किंवा त्यांचा लढा मुस्लिमांच्या विरोधामध्ये नव्हता, तर तो राजकीय लढा होता. आणि हा राजकीय लढा देत असताना मोगलांच्या बाजूने अनेक हिंदू राजपूत लढत होते आणि शिवाजी महाराजांच्या बाजूनं अनेक मुसलमान होते. हे वास्तव हे जात्यांध इतिहासकार आणि स्वतःचं संकुचित राजकारण करणारे लोक विसरतात. शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये रयतेला केंद्रस्थान होतं. शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा तुम्ही हात लावू नका अशा प्रकारचे आदेश होते. वाडेहुडे बांधू नका असे सरदारांना आदेश होते. आणि सर्व रयतेचं कल्याण झालं पाहिजे, स्त्रियांचं सन्मान झाला पाहिजे, अशा पद्धतीचं राज्य शिवाजी महाराज राबवत होते. आणि शिवाजी महाराजांच्या राज्यातल्या अनेक गोष्टी ज्या समतावादाला, बुद्धिवादाला, विज्ञानवादाला पूरक होत्या त्या आजही आपणाला मार्गदर्शक ठरतात. शिवाजी महाराजांचा इतिहास समोर ठेवून समाजामध्ये विभाजन करायचं नाही, तर एकात्मता निर्माण करायची आहे आणि समाजाला प्रगतीपथावर न्यायचं आहे. यासाठी हा कार्यक्रम आहे. शिवराय ते भीमराव ही सांगड घालणं फार महत्त्वाचं आहे, नव्हे ते वास्तव आहे, ऐतिहासिक वास्तव आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना फार मोठा आदर होता. त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्याबद्दल महात्मा ज्योतिराव फुले यांना फार मोठा आदर होता. म्हणूनच त्यांनी कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज अशा प्रकारचा पोवाडा त्यांच्यावरती लिहिलेला आहे. रायगडावरची महात्मा फुले यांनी समाधी शिवाजी महाराजांची शोधून काढली, त्यावर फुलं वाहिली. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वेगवेगळ्या भाषणामध्ये शिवाजी महाराजांचा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे. संविधान सभेमध्ये सुद्धा भाषणं जी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहेत त्यामध्ये शिवाजी महाराजांचा लढा हा स्वराज्यासाठी कसा होता आणि इथल्या फितूर मंडळींनी आपलं स्वातंत्र्य गमावण्याचा प्रयत्न कसं केलं यापासून सावध राहिलं पाहिजे अशी भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेतल्या भाषणामध्ये केलेली आहे. आणि हा अनुबंध फार महत्त्वाचा आहे. हे समतावादी परंपरेतले थोर नेते आहेत. जे की शिवराय ते भीमराव हे फक्त टायटल नसून आपल्याला घेण्यामध्ये एक वैचार आहे. जे विचार आपण जनमानसात सांगण्यासाठी, त्याच संविधानाच्या सरनाम्यातून शिवराय ते भीमराव हे मांडण्यासाठी, हे नातं वेगवेगळं जाती धर्माचं नसून हे मानवतेचं एक प्रतीक आहे. त्यासाठी आम्ही शिवराय ते भीमराव हा टायटल निवडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीच्या निमित्ताने समतावादी विचारांचा जागर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील समतावादी मूल्य जनसामान्यामध्ये पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती, वास्तवामध्ये लागलेलं भांडण, दोन समाजामध्ये वाढत चाललेली तेढ हा प्रश्न डोळ्यासमोर घेऊन पीपल्स कॉलेज येथील विद्यार्थ्यांच्या वतीनं दोन समाजामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जयंतीच्या निमित्तानं समतेचा संदेश देण्यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.